सुप्रभात मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या सोलर रायडिंग स्टोरी या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो आहे. तर आज मी आलो आहे माझ्या बायकोच्या गावी, जी काय मसुऱ्या गावात मालवण इथे. तर आता आम्ही डायरेक्ट मालवणला जाणार आहे. त्याच्या आधी आता आम्ही श्रीदेवी सातेरी देवीचं दर्शन घेणार आहे. तिथून मग मी राजकोट किल्ल्यावर जाणार आहे मालवणला. तिथून मालवणमध्ये देवबाग बीचवर जाणार आहे. तर गाडी पण रेडी आहे आपली. माझ्यासोबत आहे विनायक आणि अथर्व मामा पण माझ्याबरोबरच आहे. तर आम्ही तिघं मिळून जाणार आहेत मालवण इथे. तर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. समीर काका मला बाय करतो आहे तिथून. तर आम्ही सर्व तर रेडी आहे निघायला. चला तर मग जाऊया फिरायला. प्रसन्न होसी निज दासा, प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा. क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा, क्लेशांपासून सोडवितोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. अंबे तुझ वाचून कोण पूर्वी आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा. पाठची मंदिराची सातेरी देवीचं मी दर्शन घेतले आहे. खूप छान दर्शन झालं. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पण खूप छान होता. तसं आता आम्ही चाललो आहे मालवण इथे. मालवणमध्ये राजकोट किल्ल्याला भेट द्यायला. तिकडे एन्जॉय करूया. चला तर आज एन्जॉय करूया आजची राईड. तर परवा आम्ही डायरेक्ट उद्याचा दिवस आराम करणार नाही. परवा आम्ही डायरेक्ट बॅक टू होम.
आता मी आलो आहे राजकोट किल्ल्या इथे. तुम्ही माझ्या पाठी बघतात आहे, तो प्रवेशद्वार राजकोट किल्ल्याचा. भव्य दिव्य असा प्रवेशद्वार आहे राजकोट किल्ल्याचा. दुरून असं मनाला आकर्षक करणारा प्रवेशद्वार असा. या प्रवेशद्वारामध्ये आता आतमध्ये जाऊया आपण. प्रवेशद्वारून आतमध्ये आल्या की महाराजांची सुंदर अशी मूर्ती समोर दिसते आपल्याला. ही मूर्ती 91 फुटाची आहे. आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. काय वाटते अरे मूर्ती महाराजांची. सुंदर अशी महाराजांची मूर्ती 91 फुटाची आहे. जवळ जाऊन बघूया आपण. राजा शिवबा माझा तुझा आधारा, सेवे वंदन तुझिया चरणी सादर. गडकोट सह्याद्री तुझा रे नाना, राखू त्याची शान तुझी रे आन. राखू त्याची शान तुझी रे आन. आमच्या राजानं दिलया लान राखू तर आत्ताच आम्ही राजकोट किल्ल्यावर जाऊन आलो आहे आणि आता आम्ही देवबागला चाललो आहे. तारकर्लीला पण जाऊन आलो. तारकर्लीहून आता आम्ही देवबागच्या दिशेने चाललो आहे. तर ही आता आपली राईडचं नाव ठेवलेलं आहे M2M, म्हणजे मुंबई टू मालवण. ही बाईक राईड करतो आहे आणि बाईक राईडसाठी मी छोटंसं आहे नाव डिसाईड केलेलं आहे माझ्या. आता तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता किती सुंदर आहे इकडचा. हो, लाल परी आपल्याच बाजून जाताना ट्रक मला खूप डिस्टर्बनेस करतो आहे, खूप डिस्टर्ब करतो. आणि आजूबाजूला डावीकडे तुम्ही बघता त्या समुद्रकिनारा आहे आणि माझ्या राईट साईड टर्न मारणार तिथे पण समुद्रकिनारा आहे. दोन्ही समुद्र किनाऱ्याच्या मधून आपण चाललेलो आहे देवबाग बीचकडे. ती मस्त वातावरण इकडचं यार. आता मी चाललो ना देवबाग बीचवरती. तुम्ही एकदा त्या बीचवर या अरे. कसं मग एकदा तरी टाईम काढून या. एवढा नीट अँड क्लीन बीच आहे ना, खूप छान बीच आहे. तिकडे चाललो आहे मी. तिकडे 1 नंबर बीच आहे. आज तिकडचा बीचच्या आजूबाजूचा परिसर तुम्ही बघणार नाही यार, तुम्ही हरवून जाईल स्वतः. बीच आहे तो. दाखवतो यार तो बीच. आता देवबागचा बीच ऑन द वेच आहे. थोड्याच वेळ तो बीच येईल आता माझ्यासमोर. व्हिडिओ बघा तुम्ही शेवटपर्यंत. ती माझी कशी आहे ती.